आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. अयोध्येतील राम मंदिरातल्या दान चोरीचा मुद्दा पेटलेला असताना आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील कोट्यवधींच्या चोरीवरून वाद पेटलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राच्या आधारे सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटीची चोरी होत असल्याचा खळबळजनक दावा केलाय. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी हा आरोप करताना सिद्धिविनायक न्यासाच्या विश्वस्त मंडळानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या पत्राचा आधार घेतलाय. त्या पत्रात विश्वस्त मंडळानं काय लिहिलंय पहा. सिद्धिविनायक मंदिराची मिळकत 35% वाढवण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिराच्या दानपेटीतील रकमेची मोजदाद 50 लाखाच्या आत होती. मात्र कर्मचारी पकडल्यानंतर गेल्या 3 आठवड्यात दानपेटीतील रक्कम 1.5 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे दानपेटीतील रक्कम काही कर्मचारी लंपास करत होते. याचाच अर्थ दरवर्षी 18 कोटी रुपयांची रक्कम चोरली जात होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली. दुसरीकडे सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी ही चोरी झाल्याचं मान्य करत चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा आणि त्यानंतर मंदिरातील उत्पन्न वाढल्याचा दावा केलाय. याआधी उपमुख्यमंत्री शिंदेंनी सिद्धिविनायक मंदिरातील अपहाराचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सेनेवर निशाणा साधला होता. त्यात तत्कालीन अध्यक्ष आदेश बांदेकर आणि तत्कालीन कार्यकारी सदस्यांविरोधात शिंदेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यात आता विश्वस्त मंडळातील सदस्यांनी शिंदेंना पत्र लिहून वरिष्ठ पातळीवर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्यानं एकच खळबळ माजली. एकीकडे राम मंदिरातील दान चोरीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष करत असताना सिद्धिविनायक मंदिरात कुणाच्या आशीर्वादानं कोट्यवधींवर डल्ला मारला गेला याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई होणार का, याचा हाच खरा सवाल आहे.